सामुद्रिक शास्त्र ते पूर्ण वाचलं का तू? म्हणे नाही. त्या पुस्तकात असं लिहिलंय, ह्या रेषांचा अर्थ विवास होत नाही. तुमच्या जीवनामध्ये भिन्नलिंगी व्यक्तींनी किती एंट्री मारली, थर्ड पर्सन किती लोकांनी एंट्री मारली ते दर्शवतात. मैथुन क्रियाला त्या ठिकाणी दर्शवतात. सांकेतिक भाषेत बोलतो. मला हेच सांगायचं आहे की लग्न एकच केलेलं आहे, पण तो इतक्या लोकांमध्ये टाळकऱ्यांचा समोर माझा अपमान करत होता. मी बी ज्ञानोबारायांचा पुत्र आहे. मी त्याच्या डोळ्यात डोळे टाकले. म्हटलं दादा खर्र सांग, खर्र सांग, लग्न एकच केलं तू, पण गण रिकामा काम करायला असतील. म्हटलं बाकीना टाळकरी म्हणे महाराज काय वय का म्हणे तुम्ही. पाणी माशे. ज्यांना ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं कळून पण घेऊ नका. रेषांवर आपण त्या ठिकाणी बोलत होतो. आनंद लक्षात. हा, त्याचा अर्थ आहे ते सामुद्रिक शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. या ज्या रेषा आहे त्याला कर्तरी योग म्हणतात महाराज. ज्याच्याकडे पैसा हातावर थांबत नाही. हो, मेहनत केल्यानंतर पैसा मिळतो. तर झोपडपट्टीमधले लोक आपल्यापेक्षा जास्त मेहनत करतात महाराज. काही काहींच्या हातावरच खानागुण इतक्या चांगले असतात की मेहनत न करता ते पैसा कमवतात. मग महाराज आमचा दारिद्र्य योग हा जाणारच नाही का हो? आम्ही दरिद्रच राहू का? आमच्या जीवनात त्या ठिकाणी पैसा येणारच नाही का? मग लोक आमच्याकडे हात दाखवायला येतात, पत्रिका दाखवायला येतात. मग त्यांना आम्हाला उपाय सांगायला लागतात. तर सामुद्रिक शास्त्रात असा उपाय सांगितलेला आहे. लक्ष्मीचं राहण्याचं ठिकाण बँक नाही आहे. लक्ष्मी स्थिर थांबण्याचं ठिकाण तिजोरी सुद्धा नाही आहे. लक्ष्मी स्थिर थांबण्याचं ठिकाण गव्हाचा डबा, उडदाचा डबा, पुरणपोळीच न खापर ते सुद्धा होते. नरेंद्र मोदींनी नोटबंदीत काढून घेतले. ते नाहीये. पैसा स्थिर थांबण्याचं ठिकाण आहे आपला हात. पैसा इथे स्थिर थांबला पाहिजे. इथे जर तो थांबला तर तो सर्व ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी थांबतो. पण काय करणार? कर्तरी योग हा जर घालायचा असेल, मी माझ्या पदराचं बोलत नाही बरं का. हो, कराग्रे वसते लक्ष्मी. लक्ष्मी कराग्रे या हातावर त्या ठिकाणी थांबली पाहिजे. मग त्यासाठी काय करा तुम्ही? लक्ष्मीला आवडणारा केवढा अत्तर वापरा. ओरिजिनल बाजारामध्ये गेले की आता उपाय सांगणारे महाराज फेमस होत आहेत. मग मी तीच आता सांगत होतो. केवढा अत्तर, ओरिजिनल केवढा अत्तर बरं का. ते फक्त असं तळ हाताला एक थेंबर लावा, हात रगडा आणि मग तुम्ही निघा. गावामध्ये तुमचा उद्योग असेल तर तो उद्योग व्यवस्थित चालेल. तुमची उधारी अडकलेली असेल ते निघून जातील. उष्णे दिलेले असतील ते सुद्धा निघून जातील. व्याजाने दिलेले नाही, निघणार नाही. हो, पैशांची थोडक्यात तुम्हाला चणचण कधीच वाचणार नाही. पण केवढा अत्तर ओरिजिनल वापरा. आमच्या जळगावला परफ्यूम गार्डनच्या समोर मिळतं. ओरिजिनल केवढा अत्तरची किंमत आहे फक्त 16,000 रुपये तोडा. फक्त हा, पहिले 8,000 होतं, डायरेक्ट दुपटीने होऊन गेला. आता 16,000 रुपये थोडा. बाजार भाव. मागच्या दिवाळीमध्ये तेल 140 180 होतं. या दिवाळीत चढ उतार चालू असते महाराज. 16,000 रुपये तोडा. तुम्ही म्हणजे महाराज 16,000 रुपये तोडा. भागवत महाराज तुम्ही ही गोष्ट सोडा. एवढं मागणं तर आम्ही आणायचं कधी, लावायचं कधी, आमचं दारिद्र्य जाईल कधी? जमणार नाही ना बाबा हे. मग त्यासाठी सामुद्रिक शास्त्राने दुसरा सोपा उपाय सांगितला. तुम्ही भजनाला जा, तुम्ही कीर्तनाला जा, तुम्ही कथेला जा. आणि कथा आणि कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला साधू संतांचे प्रमाण आवडतील, साधू संतांच्या गोष्टी आवडतील, देवाची एखादी लीला जेव्हा आवडेल, तेव्हा उदार अंतकरणाचं होऊन दोन्ही हाताने टाळी वाजवा. तुमच्या सगळ्या रेषा त्या ठिकाणी सुधरून जातील. सगळ्या रेषा कर्तरी योग सुद्धा चांगला होऊन जाईल. आणि पहिलं सांगायला पाहिजे होतं म्हणे विठ्ठल. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. अभंगाच्या बाजूला त्या ठिकाणी जाऊन बोललं याचा अर्थ मला अभंगावर बोलता येत नाही असं नाहीये. बरं ठीक आहे. बडियाच्या आणखी तुम्ही बडेपणाचे जे बोलतायत, मोठेपण केलं तरी तुम्ही असं काय काय. अरे ज्या संसाराला तुम्ही अजिबात सोडत नाही म्हटले, चिटकलेला आहात, तो संसार मी सोडला नाही. लाथाडला अभंगाच्या दुसऱ्या चरणात लाथाडीला संसार
सज्जनांनो, लाखांला संसार हे तर खरं तर वैराग्याचं बळ आहे. प्रपंच रचना भोगोली त्यागिली. एखादी वस्तू पदार्थाचा त्या ठिकाणी स्वाद घ्यावा, त्याचं व्यसन लावून घ्यावं आणि नंतर त्याला सोडणं एवढं सोपं नाहीये. एखादा माणूस म्हणतो, महाराज तुमची शपथ जन्माला आल्यापासून आता मी 57 वर्षाचा झालो, तंबाखूचा पत्ता सुद्धा मी चगडत नाही, खात नाही. मग काय वैराग्य म्हणता येईल का याला? हे कोणी म्हणावं दादा? 30 वर्षापासून तंबाखू खात होता आणि 15 वर्ष झाले बिलकुल सोडून दिली. मानावं लागेल, याला भोगातला त्याग म्हणतात आणि तो अतिशय महत्वाचा आहे. हो, एवढा प्रपंच भोगला आणि त्याचा त्याग त्या ठिकाणी केला. सज्जनांनो, एखादा व्यक्ती एखाद्या वस्तू पदार्थाला लाथाडतो केव्हा ऐकून घ्या. मुळात प्राप्त असलेल्या वस्तू पदार्थापेक्षा अजून एखादा श्रेष्ठ वस्तू पदार्थ जर कळला समजला तर तुच्छ असणाऱ्या त्या ठिकाणी किंवा लघु असणाऱ्या वस्तू पदार्थाला माणूस लाथाडतो. याच्यावरही मला दृष्टांत सांगता येतील, मला दृष्टांत सांगायचं नाही, मला पुढे जायचंय. सज्जनांनो, ज्याच्यात संसाराचं दुःख विसरून माणसं होतात रंग दंग, तोच आहे खरा महाराष्ट्रीयन कीर्तनाचा रंग. आणि ह्या महाराष्ट्रीयन कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्ही जर ग्रंथ बघितले 12 भक्तांच्या कथा, तर त्या कथा सांगता येतील की श्रीमंत लोकांनी श्रीमंती सोडली आणि भगवंत देवदेव त्या ठिकाणी करायला लागून गेलेले आहेत. तुकोबाराय म्हणतायत की मला त्या भगवान परमात्म्याची सत्ता कळल्याच्या नंतर मी संसार लाथाळला, नुसता लाथाळलाच नाही तर जन तन धन केले तृणाई समान. तिसऱ्या चरणात सांगताय मी जनाला तनाला आणि धनाला तृणा समान करून टाकलं. 2-3 शंका आहेत, 2-3 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. मग का हो तुकोबाराय, तुम्ही जनाला तृणाप्रमाणे काय केलं, धनाला तृणाप्रमाणे काय केलं, तनाला तृणाप्रमाणे काय केलं? तर तुकोबाराय सांगतायत बाबा, हे जे जन आहे ना, समाज जनता जनार्दन, हे दुतोंडी आहे. कसे दुतोंडी आहे. ज्याला चांगलं म्हणतील, ज्याची स्तुती करतील, त्याचीच निंदा करायला मागे पुढे पाहणार नाही, मागे पुढे पाहणार नाही. तुकोबारांच्याच प्रमाणातून जर बघायला गेलं, एखादा माणूस एखाद्याच्या घरी रोज जात असेल, उठला की सुटला की तिथे, उठला की सुटला की तिथे, मग गल्लीतले लोक म्हणतात पारे पारे, आपली गल्ली याने खोल करून टाकली, उठला की सुटला की तिथेच जातो. कोणीतरी जाणकार माणसाने सांगितलं की बाळ्या, अरे उठला की सुटला की त्या घरी जात नको जाऊ, लोक तुला नाव ठेवतात, कोणाच्या घरी जायचं नाही. मग त्याने काय केलं, पुढचे 10-15 वर्ष कोणाच्याच घरी जायचं नाही. वा आमचा वटा आणि इथेच बटा, आपल्या घरातच तो राहायला लागला.